आणि यानंतर राजधानी मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये नेमकं काय घडतंय त्या संदर्भातल्या 9 बातम्या आपण पाहूयात। नवी मुंबईमध्ये उद्या सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक प्रशासनाचा निर्णय। उद्या पंतप्रधानांच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन होणार। मुंबई पुणे महामार्गावर अपघातात घट। अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम। मुंबईमध्ये मागील वर्षात 1.5 लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री। कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळावर। म्हाडाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी। 15 दिवसात या अर्जांवर कार्यवाही करण्यात येणार। पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार। उद्या डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईतील वाढणारा कचरा कमी करण्यासाठी पालिका उपाययोजना करणार। कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी गॅस तयार करणार। नवी मुंबईत भटक्या श्वानांची संख्या वाढली। मागील 9 महिन्यात शहरात 11,040 नागरिकांना चावा घेतल्याची नोंद। महापालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त। मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांचं धोरण 15 दिवसात ठरणार। पालिका 15 दिवसात धोरणावर अंतिम निर्णय घेणार। पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। मुंबईमध्ये पालिकेच्या उद्यानांमध्ये 14 जानेवारीला संगीतमय सकाळ कार्यक्रमाचं आयोजन। नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावं म्हणून कार्यक्रमाचं आयोजन।